नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आज डोळ्याला मार लागलेला आहे, त्यामुळे ही जखम दिसते डोळ्याच्या खाली आणि डोळा बारीक पण झालेला आहे. तर आजची जी योजना आहे तीच आहे. योजना कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर या योजनेच्या अंतर्गत आज आदित्यताई तटकरे यांची लाईव्ह पाहिली त्यांनी. आज प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही महिलांचे फॉर्म अपात्र होत आहेत किंवा ज्या महिलांचे फॉर्म जे आहेत ते चेक केले जाणार आहेत किंवा कुठल्या महिलांकडून लाभ परत घेतला जाणार आहे, कुठल्या महिलांकडून लाभ परत घेतला जाणार नाही या संदर्भात माहिती दिली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी जे सांगितलं आहे तुम्हालाही समजलं असेल माझ्या माहितीप्रमाणे. पण या ठिकाणी मी त्याच लाईव्हवर आज आदित्यताई तटकरे यांच्या लाईव्हवर मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे योजनेच्या अंतर्गत की कुठल्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार आहेत, आतापर्यंत घेतले गेले आहेत का कुठल्या महिलांकडून परत. जो काही महाराष्ट्रामध्ये या योजनेच्या अंतर्गत गैरसमज पसरवल्या जात आहे सर्व महाराष्ट्रामध्ये, देशामध्येच नाही तर ही विदेशामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आपली ही योजना आहे. कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि प्रत्येक व्यक्ती ज्याला या योजनेबद्दल काही माहिती नाही ते सुद्धा लोक कमेंट करत आहेत आणि ते सुद्धा लोक काहीही बोलत आहेत. अफवांचं खूप मोठं एक वादळ आलेलं आहे. त्या माध्यमातून आज आपला व्हिडिओ असणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना माझी एक विनंती आहे की नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. ज्याही महिलांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे योजनांचा आपल्या या योजनेचा किंवा अजून बऱ्याच महिला अशा बाकी आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्याच माहितीचा व्हिडिओ आहे आपला आज. तुम्हीच मला विचारलं होतं की ताई आमच्याकडनं पण लाभ घेतला जाणार आहे का, आमच्याकडनं पण लाभ घेतला जाणार आहे का. तर तुमच्याच या प्रश्नावरती सुद्धा आज उत्तर आहे आणि त्याच माध्यमातून आदित्यताईंचं सुद्धा आजचं उत्तर होतं. तर हे दोन्ही एकत्र करून मी आज तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे आणि आदित्यताईंनी जे सांगितलं तेही सांगणार आहे. बोलत असते इकडचे तिकडचे मुद्दे आपले नसतातच आणि या योजनेच्या अंतर्गतच आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे. त्या माध्यमातूनही आपल्याला बरीचशी माहिती मिळते, बरेचसे प्रश्न येतात आणि याच माध्यमातून आपण बोलत असतो. तर आज आदित्यताईंनी जे सांगितलेले आहे त्या संदर्भात बघूया की आज आदित्यताईंना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला की आतापर्यंत किती महिलांकडून तुम्ही पैसे परत घेतले आहेत, तर आदित्यताईंनी स्पष्ट सांगितलं की अजून तरी कुठल्याही महिलांकडून या योजनेचा लाभ हा परत घेतला गेलेला नाही. अजून कुठल्याही महिलेकडून योजनेचा लाभ हा परत घेतलेला नाही. त्याचबरोबर अजून याच्यावरती सरकारचा कुठलाही निर्णय झाला नाही की कुठल्या महिलांकडनं पैसे परत घ्यायचे आहेत किंवा कशा पद्धतीने परत घ्यायचे आहेत आणि ते घेतले जाणार आहेत का नाही. मी हे आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की अजून कुठलाही याच्यावर विचार झालेला नाही, कुठलाही सरकारकडून याच्यावर निर्णय घेतला गेलेला नाही आणि या संदर्भात अजून कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सर्व ज्याही महिला भगिनींनी योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची माहिती आहे. तर तुम्ही काळजी करू नका, अजून तरी सरकारकडून अशी कुठलीही माहिती आलेली नाही की तुमच्याकडून पैसे परत घेतले गेले आहेत. आता ज्या महिला या योजनेच्या अपात्र आहेत किंवा ज्याही महिला योजनेच्या आता सध्या बाहेर आहेत किंवा स्वतःहून बाहेर होत आहेत त्यांच्या संदर्भात आपण आदित्यताईंनी जे सांगितलं ते पाहूया. तर त्यांचं असं स्पष्ट म्हणणं अगोदरही होतं आणि आताही आहे की बऱ्याच महिलांनी समोर येऊन ही माहिती सांगितलेली आहे किंवा माहिती आपल्या स्वतःबद्दल सांगितलेली आहे की सरकारला की आम्ही या योजनेच्या पात्र नाही आहोत आणि आम्हाला आता या योजनेचा लाभ नको आहे इथून पुढे, असं स्वतःहून अर्ज केलेला आहे महिलांनी स्वतःहून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा सरकारकडे. बरोबर, त्या माध्यमातूनच त्याच महिलांचे फॉर्म हे चेक केले जात आहेत आणि अशा स्वतःहून त्या महिला योजनेतून बाहेर पडू इच्छित आहेत. तर त्या का बाहेर यायचं म्हणतात योजनेतून, तर काही महिलांचं असं आहे की त्या सरकारच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होत्या आणि त्यांना आता या सरकारची नोकरी ही लागलेली आहे, बरोबर, मिळालेली आहे किंवा ते उत्पन्न वाढलेलं आहे म्हणजे 2.5 लाखाच्या वरती गेलेलं आहे. असे बरेचसे मुद्दे असतील, आपण सगळे मुद्दे आता या ठिकाणी नको घ्यायला, पण असे बऱ्याचशा मुद्द्यांवरती आहे हा विषय की बऱ्याचशा महिलांचे जे आहेत, जसं आदित्यताईंनी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं होतं की 4,500 महिला या योजनेच्या बाहेर होणार आहेत आणि त्यांनी स्वतःहून ऍप्लिकेशन सरकारकडे केलेलं आहे, बरोबर. तर त्या संदर्भामध्ये पण त्या महिला सध्या योजनेच्या बाहेर होणार आहेत. पण ज्या स्वतःहून समोर आलेल्या आहेत त्याही महिलांकडून अजून लाभ परत घेतला गेलेला नाही आणि तो लाभ कसा परत घेणार या संदर्भात सुद्धा सरकारने अजून कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळं कुणीही काळजी करू नका की तुमच्याकडनं हे पैसे परत घेतले जाणार आहेत. या संदर्भात जेव्हा ती प्रोसेस होईल किंवा जे काही
त्या संदर्भात माहिती समोर येईल त्यावेळेस तुम्हाला आपण माहिती देणारच आहोत. आता ह्यामध्ये बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मग अगोदर सरकारला समजलं नाही का, कशाला महिलांना लाभ द्यायचा किंवा जे काही आहे, बरोबर. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जे पहिले 2 हप्ते आले होते सुरुवातीचे जुलै आणि ऑगस्टचे, ते दोन्ही हप्ते आपल्याला एकदम आले होते, बरोबर. नंतर जो लाभ आपल्याला देण्यात आला होता तो एकदमच देण्यात आला होता, म्हणजे 3 महिन्याचा सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 3 महिन्यांचा लाभ आपल्याला सरकारकडून एकदमच देण्यात आला होता. त्यामुळं आणि त्यावेळेस इलेक्शनचा पिरियड होता आणि खूप सारी अफवा या योजनेसंदर्भात पसरवली होती. त्यामुळं हे एकदम योजनांचा लाभ दिला, म्हणजे 2 महिन्याचा एकदम दिला आणि 3 महिन्याचा एकदम लाभ दिला महिलांना. त्यामुळं बऱ्याच महिलांचे जे फॉर्म आहेत ते व्यवस्थित चेक झाले नसतील बहुतेक त्यावेळेस. त्यामुळं आता परत त्या महिलांचे फॉर्म चेक होतील येणाऱ्या काळामध्ये, न होतील ते आता आपण पुढे पाहणारच आहोत. पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक तुम्हाला नक्की मला असं सांगावं असं वाटतंय की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा आपला पहिला GR आला त्याच्यानंतर आपला दुसरा GR आला, बरोबर. जेव्हा आपला दुसरा GR आला तर त्या GR मध्ये 7 बदल केले होते आणि त्या GRच्या अनुसार आपण या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहोत की नाही आहोत हे आपण ठरवायचं होतं आणि त्याच माध्यमातून आपल्याला फॉर्म भरायचा होता, त्या GRच्या माध्यमातून आणि हमीपत्राच्या माध्यमातून, बरोबर आहे. आता जर हमीपत्र आपल्याला दिलं होतं आणि आपण तिथं त्या ठिकाणी टिक केलं आहे, बरोबर, की आपण योजनेच्या पात्र आहोत म्हणून, आणि त्या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर सुद्धा करायचे होते, तर बऱ्याच महिलांनी टिक पण केलं आणि सिग्नेचर पण केलं, म्हणजे आपण योजनेच्या पात्र आहोत. म्हणजे आपण योजनेच्या पात्र नसतानाही आपण पात्र आहोत म्हणून आपण लाभ घेतलाय, बरोबर. घेतला ना. आता इथं चूक सरकारची आहे का, तर मला असं वाटतं नाही, आपली चूक आहे, बरोबर. त्यानंतर GR आपल्याला सरकारने दिला होता त्याच्यामध्ये सुद्धा ज्या काही अटी शर्ती होत्या त्या नमूद केलेल्या होत्या. त्या GRच्या अनुसार आपण पात्र आहोत की अपात्र आहोत योजनेच्या हे आपण ठरवायचं होतं. पण आपण काय केलं की आपण अपात्र असून सुद्धा, म्हणजे आपण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तरी सुद्धा आपण योजनेचा लाभ घेतला. ही आपली चूक आहे, सरकारची आहे का, नाही. मला असं माझं वैयक्तिक मत आहे, बरोबर. पण आता खूप साऱ्या अफवा ज्या योजनेच्या पसरवल्या आहेत, जर मला असं वाटतं, मला या माध्यमातून मी एक नक्की सांगू इच्छिते या ठिकाणी की समजा आता ज्या महिला अपात्र होतील, बघा, ज्याही महिला अपात्र होतील, अपात्र म्हणजे काय आहे, तर त्या योजनेच्या बाहेर येतील. तर काय येणार आहे, तर त्या योजनेच्या अटी शर्तीमध्ये बसत नाहीत म्हणून बाहेर येतील, त्यांचं उत्पन्न जास्त असेल किंवा जे काही त्यांच्या अटी शर्ती असतील त्याच्यामध्ये बसत नसतील म्हणून त्या बाहेर येतील. आता ज्या बाहेर येतील, ज्यांना 1,500 रुपयाची एवढी आवश्यकता नाही, त्या बाहेर येतील, बरोबर. पण या माध्यमातून मी एक नक्की सांगणार आहे की जेवढ्याही योजनेच्या अंतर्गत ह्या महिला आता बाहेर होणार आहेत तेवढ्याच महिला परत आत पण जाणार आहेत, म्हणजे परत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात येणाऱ्या काळामध्ये. किंवा बऱ्याच महिलांचे जे फॉर्म आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत, बऱ्याच महिलांचे फॉर्म जे आहेत ते पेंडिंग आहेत. जरी महिला योजनेच्या बाहेर आल्या, जर त्या योजनेच्या लाभ घेण्याच्या म्हणजे पात्र नसतील किंवा आता त्या अटी शर्तीमध्ये बसत नसतील, पण तेवढ्याच महिला ज्या गरीब गरजू आहेत त्याही महिला योजनेच्या अंतर्गत येतील ना या योजनेमध्ये, तर त्या महिलांना लाभ मिळणारच आहे ना. मग एवढा सगळा गोंधळ करण्याची काहीच आवश्यकता नाही मला असं वाटतं. 2.5 लाख महिलांना योजनेच्या अंतर्गत हा लाभ देण्यात येणार आहे असं सरकारने आधीही सांगितलंय आणि सरकारचा अजूनही उद्देश तोच आहे की गरीब गरजू ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे. आणि माझं सुद्धा वैयक्तिक मत तेच आहे की खरंच ज्या सिंगल मदर आहेत, गरीब गरजू आहेत, ज्या घरकाम करतायत, ज्या कचरा वेचतायत, ज्यांना खरंच ह्या 1,500ची गरज आहे, त्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, तळागाळातल्या महिलांपर्यंत योजनेचा लाभ गेला पाहिजे. हाच माझा एक उद्देश आहे किंवा या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तेच एक तुम्हाला सांगत आहे आता. बाकी तर सर्व आदित्यताईंची जी लाईव्ह होती तुम्ही न्यूज चॅनलवरती जाऊन ती पण पाहू शकता. आणि या ठिकाणी तर मी सर्व माहिती सांगितली. बऱ्याच महिलांचे प्रश्न होते की ताई आम्ही पण अपात्र होणार आहोत का, तर अजिबात नाही. तुम्ही कशासाठी अपात्र होणार आहात, बघा, कोणीही या योजनेच्या अपात्र होणार नाही, कोणाचाही फॉर्म हा बाद केला जाणार नाही, कोणीही योजनेच्या बाहेर येणार नाही. मला फक्त सांगायचं एवढंच आहे, तुम्ही जर योजनेच्या अटी शर्तीच्या अंतर्गत फॉर्म भरलाय, पिवळं रेशन कार्ड दिलंय, केशरी रेशन कार्ड दिलंय किंवा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या आत दिलाय, तर तुम्हाला घाबरायचं काहीही कारण नाही. आणि अजून तरी कुठल्याही महिलांकडून या योजनेच्या अंतर्गत 1ही रुपया परत घेतला गेला नाही, म्हणजे लाभ दिलाय तुम्हाला आणि लाभ तुमच्याकडनं घेतलाय असं अजिबात झालेलं नाही. ज्या महिला समोर येऊन सरकारकडं ऍप्लिकेशन देत आहेत किंवा अर्ज करतायत की आम्हाला योजनेचा लाभ नको आहे, त्याच महिलांच्या बाबतीत हा विचार केला जाणार आहे. बाकी जे काही माहिती आहे ती मी अगोदरच्या पण आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगितले, ते व्हिडिओ पहा. पण आजचा जो व्हिडिओ होता तुमच्या प्रश्नांवरती पण होता आणि आदित्यताई यांच्या लाईव्ह मुलाखतीवर सुद्धा होता. तर नक्कीच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या
अवश्य सबस्क्राईब करा, ह्याला एकही रुपया लागत नाही. तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.